नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये सध्या आर्या ही जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात फूट पाडण्यासाठी खूप मोठे कारस्थान करत असल्याचा ड्रामा आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आर्या ही जेव्हा जीवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा नंदिनी मात्र तिच्या मार्गात अडथळा ठरत असते. पण जीवा सुद्धा आर्यापासून अंतर ठेवत असल्यामुळे ती आता एक धक्कादायक प्लॅन करते. तर आता आर्याने जीवाला रात्रीचे तिच्या घरी जेवण घेऊन बोलवलेलं असतं. तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो की चल आपण आर्याला डबा घेऊन जाऊ. तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते की नको जीवा, तुम्हीच जावा, कारण ती सध्या माझ्यावर खूपच रागावली असेल, कारण मी तिला टॅटूवरून रागाच्या भरात खूप काही बोलून गेली. त्यामुळे आता मला ती तिच्यासमोर ॲक्सेप्ट करू शकणार नाहीये. आणि तसंही आर्याने सांगूनच ठेवलंय की तुम्हाला पाठवत जा जेवण घेऊन. त्यामुळे आता जीवा तिच्यासाठी तुम्हीच जेवण घेऊन जा. तर आता जीवा सुद्धा लगेच आर्यासाठी जेवण घेऊन तिच्या घरी जातो. तर आता जीवा आर्याच्या घरी आल्यावर आर्या जीवाला तिच्यासोबत कोल्ड्रिंक शेअर करण्याचा हट्ट धरते. त्यामुळे जीवा सुद्धा नाईलाजाने ते कोल्ड्रिंक्स गटागट पिऊन टाकतो. पण ते प्यायल्यानंतर जीवाला कसं तरीच होत असतं, कारण आर्याने अगोदरच तिच्या प्लॅननुसार त्यात थोडं गुंगीचं औषध मिसळलेलं असतं. त्यामुळे जीवाची थोडी शुद्ध हरपल्याचे पाहून आर्या त्याला बेडवर झोपवते आणि ती तिचा मोबाईल काढून जीवाशी थोडी जवळीक साधून वेगवेगळ्या अँगलने त्याचे फोटोशूट करते. तर आता इकडे जीवाची शुद्ध हरपलेली असल्यामुळे त्याला असं वाटतं की आता त्याची नंदिनीच इथे आहे, म्हणून तो सुद्धा शांत पडून असतो. त्यामुळे आता आर्या ह्या जीवासोबत काढलेल्या फोटोतून पुढे नेमकं काय साध्य करेल हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे.